कमले चावट पण इथं निघणं अटून का तोंड पाहून राहिली का माया? निघ लवकर अटून. कमले जाय अटून तू. मी कशी जाईन व? कशी जाईन मी? अटी राहायला आली आता. काही बोलून राहिले तू? निघ अटून निघ. मी नाही जात आता. समजून नाही राहिलं का तुम्हाला? सांगा ना तुमच्या बायकोले काय बोलून राहिली ते. मला निघ म्हणते अटून. निघ. सांगा बरोबर तुमच्या बायकोले कोण आहे मी तुमची तर. अव मा मले नाही समजून राहिलं. तू कुकडं आली व कमल्या वानाचे सांग म्हणतो बायकोले. का होय माहीत असं काही नाही हो. हे फालतू ही बदमाश आहे बावना. हे तुला काय सांगू, माझं पैसा आदलाय म्हणून हिनं कसं हे केलं. हे मागं लागली कमली बावना. तुला सांगतो मी. दिली काढून दे. हे पा तू अश्विन माया नवरा लय, पण कसं आता माझ्यासोबत गोड गोड बोलू नको तू. तू त्या लायकीचा राहिलाच नाही. या कमलीले घे आणि निघ अटून. काशी कर तिकडे. तोंड हारू तू लवकर मार थुत्रा जोडून. सांगा ना इले, सांगा ना जरा समजून. तुमच्या भाषेत सांगा ना. मगापासून म्हणूनच राहिली चालली जाय अटून चालली जाय अटून. तुम्हाला म्हणून राहिली निघ रे. काही वाटते की तुम्हाला जराशी बोलान तिले काही? अहो कमल्या वानाचे ते तोंड बंद कर ना हो. तू काय चबरून राहिली. निघटून तू. हे काही काम आहे काय तिचा? माय वांदे होऊन राहिली. माझी बायको मला घराबाहेर काढून राहिली. हे तेल टाकून राहिली कमल्या वानाची. हे पा काहीचं काही बोलू नका. मी बी कसं तुमची प्रेमिका. तुम्ही जटी जासाल तटी मी येईन. नाही तर मला का वाऱ्यावर सोडता का तुम्ही? माझा संसार बरबाद केला तुम्ही ना. मी तुम्हाला तशी सोडीन काय? तुमचं की नाही लैला मजनूचं काय आहे ते कसं बाहेर जाऊन निपटा तुम्ही. ते कसं लोकायले तमाशा नका दाखवू बा. पहिलेच कसं काय तोंड करेला तुम्ही ना. अजून कसं लोकायले तमाशा दाखवू नका तुम्ही. निघा लवकर अटून. निघा बरं. तसं काहीच नव्हतं ना. हे कमली तुला माहिती आहे का आधी चावट आहे. हिनं म्हणजे नांदी लावलं ना. हे माझं आता काय सांगू तुले. आता कसं बोललोच तुम्ही पण जाऊ दे. येईल ते काढून. कमली ते काढून मला राहू दे. काय काय कमलीले काढून दे तुम्हाला घरात घ्या का मग? असा बाप नसल्याचं पुरलं. या वयात हे दंगडे सुचून राहिले. पोरगा लग्नाचा राहिला आणि बाप इकडे ऐश करून राहिला. बाया वागवून राहिला. चावटपणा साऱ्या गावाचा करते मा बाप. पण म्हणते घरात येऊ द्या. घरात नाही येऊ द्यायचं बुड्याला. अजिबात नाही. दे काढून. अरे बाबू या सडेल तोंडाले आता या बापाले मी का घरात घेणार आहे का रे? घरात फरात नाही घे. काढून देतो आता डायरेक्ट घराच्या बाहेर. काय बोलून राहिली तू? आणि पोऱ्या तू काय बोलून राहिला रे? कोणते बाया काय धंदे केले? काय धंदे केले ना ते आता तुला माहित नाही. ते कमली साऱ्या गावाची बावन आहे. ते मामागा लागली घरकुशी धंदे करून राहिली ते. अशी बरी कोणती बाई कोणाच्या घरात घुसील? आपण काही चावट धंदा करेल अशी म्हणून ते बुटी घुसून राहिली कमली घरात. ते तुम्ही अटी काही सांगू नका आम्हाला. आता चोपड चापड करूच नका. निघा आठवून लैला मजनू दोघे जण तुमच्या प्रेमिकीला घेऊन जा करून निघा. बाबू भान्या तू चुप बस. तुझ्या मायाचं माय काय चालू आहे. तू हात जोडू नको मधामध्ये. सांगून राहिलं तू तोंड खोडी आहे. तोंड खोड्याचं जाऊ दे. पण तोंड टाकायला तरी जागा राहिली का तुम्हाला? सारे गाव थू करून राहिलं ना. काय तर कंदील बुड्यानं वागवली रिकामी धंदे करून राहिला कंदील बुडा. जेवणी त्याला असे म्हणून राहिले पोरं मला खिजून राहिले. भाण्या म्हणतात त्या बाप तर काही जेवण निरण करून राहिला बा. बुडी वागवली त्या बापाने बुडी. सांगा तोंड टाकायला जागा ठेवली ना. वर तोड करून म्हणता तोंड फोडी. कसं फोड सांग बाबर या बरं. तू भादरूच नको तू. अरे निघणारे कंदिले आठवून का चबर करून राहिला रे? तू लय असशील मा नवरा. पण कसं आता कोणीच नाही. तू माया कोणीच नाही. संबंध तोडले मी ना सगळे. तू माया नवरा नाही मी कोण नाही तुझे बायको. बरं सायाचे मला घरात नाही घेत का? तुम्ही काढून देऊन राहिले का? मी पाहतो मग काय आहे तुमचं ना. पाहतो ना. पाहतो. थांबा ना मला सोडून कुकडे चालले बाबा? तुझ्या बाई तर सराईत दस आला मागे कमल्या वानाचे. मा पोऱ्यानं बायकोनं घराच्या बाहेर काढून दिलं. तुझ्या बाई मा नाव जोडलं त्या बरोबर चावड बरोबर. हा सारा सत्यानाश झाला. काही खरं नाही माझ्या. बायको पोऱ्या गोट नाही घेऊन राहिले काढून देऊन राहिले. मा पोऱ्याचं काही बोलून राहिला. आई तुला सांगतो मा बाप कसा आता जरासा इकडे तिकडे फिरीत आणि डबल घरी येईन बरं. हुंग्यासारखा. या बुड्याला घरात घ्यायचाच नाही. अजिबात नाही. चावट धंदे करते ना. नाही रे बाबू तू भुलून बोल आता. त्या बापा फापाले मी घरात नाही घेत आता. अजिबात नाही. तू पायस ना फक्त आता. पायस तुम्ही काय करतो तर पुढे. हो आई. चाल मा बापा टेन्शन न घेऊ तू.
मी काही टेन्शन घेत नाही बाबा तुझ्या बापाचं. मला काय गरज बाबा, माय टेन्शन नाही घेत कोणी, माय विचार नाही करत कोणी, मी काय कोणाचा विचार करत बसू. चल चल. अरे गड्या शांताराम, अरे बापा जमलं. शांतारामला सांगतो बा मी, शांतारामला सांगतो की बा बायकोला येऊन पोऱ्याला समजून सांग बा, घराच्या बाहेर गेलं मला तिने काढून. चालेल बाबा, शांतारामला सांगतो. ओ गड्या शांताराम, मा पोऱ्यानं बायकोनं घराबाहेर गेलं गड्या मला काढून. चाल बरं गड्या, चाल बरं चटलो. समजून सांग बरं ते मा बायकोला येऊन पोऱ्याला समजून सांग रे गड्या तेवढं. चाल बरं. ओ शांताराम मोठ्या, जाऊ नका. हा बुड्डा आली मी बरा चावट आहे साऱ्या गावाचा. त्या कमला बुड्डीच्या मागं लागला ना, म्हणून या बुड्या पोरानं बायकोनं काढून दिलं. खरं आहे बाई, तुम्ही जाऊ नका शांताराम बा. हो शांताराम भाऊ, जाशान नाही तर हे बुडं साऱ्या गावात चावट आहे. रिकामी धंदे हा बुडा करीन ना, आपण काही निपटता का. तुम्ही जाऊ नका. काही धंदे नाही तुम्हाला. आणि तो भाण्या कसं खोट घेऊनच बसला बरं दारी, कसं तुम्हाला शादून मारीन. शांताराम भाऊ रिकाम्या बंदात पडू नका. अरे नाही रे गड्या शांताराम, असं नको करू बाबा. या पोरेच म्हटलं नका ऐकू, पोरेच्या म्हटलं नका ऐकू. हे काय सांगतील हे पोरे. बदमाशाचे पोरे, माया विनाकारण बदनामी करून राहिले हे पोरे. काय विनाकारण आम्ही बदनामी करू राहिलो? आमचं काम फिरलं का बुडे बा? आता तुम्ही काय थेरं गेले आम्हाला साऱ्यांना माहीत आहे ना. आम्ही तुमचा व्हिडिओज पाहिला डायरेक्ट. तुम्ही काय सांगून राहिले? तुम्ही तर जैरी आहे बाबा. तुम्हाला दारी उभं करा धर्म नाही. होणार काय, कशी नजर टाकसाल काय सांगता येत नाही तुमचं. बदमाशा तुम्ही. बापा शांताराम आता काय म्हणते बुड्या? मी नाही त्यातली कडीला आतली. पोरे भाव नाही म्हणते. पोरे हिनं कारण बदनामी करून राहिली. अरे साऱ्या गावात फोटो हे फिरून राहिले राजा बुड्डे बा तुमची. आणि मोठे सांगून राहिले तुम्ही. पोरे काही चूक बसत ते गड्या, मला काही बजेटिव्ह देत ते हरामखोर बदमाशात ना. काय तोंड्या हात बदमाशा हा शिवल्याचं त्याच्यापेक्षा बी. हो गड्या शांताराम, या पोरेच्या म्हटलं नको ऐकू. हे बदमाशातून सांगतो ना. बुड्डे बा तुमचं तुम्ही निपटा बा, मला कायच करा लागत नाही. आपण ना ते कसं ते मोळामाळी धंदे सोडले आता. कोणा घरी जाणं नाही, कोणाला समजून सांगणं नाही. काही जग तसं राहिलं नाही ना. हो गड्या शांताराम, असं नको बोलू ना. का रे का मदत नाही करत केले का? ले का माग घाशी म्हणजे घाटीची आलं रे बाबा. बायको ना बापोरान मला घराबाहेर काढून दिलं गड्या. पण तू म्हणतो की असं तसं. हो गड्या. हो बुड्डे बा मला काहीच सांगू नका. तुमचं तुम्ही पाहा तुम्ही. मला काही घेऊन नाही. जावा बा आठवून डोकसं नको माय. काय लेका शांताराम एवढं काम नाही करत. मा पोऱ्यात बायको ऐकते त्या म्हटलं मी तुले. माझ्यानं बुड्डे बा कोणतंच काम होत नाही. मला काहीच सांगू नका. बरं गड्या, बरं जातो मी. जातो. एक जण मला मदत करायला तयार नाही. शांताराम भाऊ बरा दिला आपण दिले असंच पाहिजे. सहा झाले. बदमाशा. अरे बा कालू मी काय त्याला आजचा वय फिरून राहिलो. आपण दिले लहानपणापासून पाहून राहिलो मी. बदमाशा आहे, बदमाशा दिसते तसा नाही. हो शांताराम मोठा हा दिसते तसा नाही आहे बापा. लय बदमाश आहे. याचं मन लय खवट आहे. या कंदिल्याचं त्या बुडीला धुर फिरत जाय ना. हो मी ना पाहिला 2 खेप नाल्यामध्ये. काय सांगा तुम्हाला, लय बदमाश आहे. जाऊ दे बाबू, आपल्याला काय घेणे नाही. त्याचा पाप पुण्य काय करायला लागत नाही. चला गड्या. हो चला शांताराम भाऊ. त्याला पण रिकामी धंदे गेली की असं होती. मग बायको घरात ठेवत नाही. पोरे बी काय रिकामी धंदे करा. घरी बायको असल्या नाही. पण लोकांना कसं बाईचीच भाकर गोड लागते. या घे म्हणा आता कंदिल्या दाबून. बायची गोड लागते तुले तर. काय रे बापा शिवला, कसं करू रे बापा मी आता? माझ्या मनावऱ्यानं ते दादाने बी काढून दिला ना मला. कंदीला बी घेऊन नाही राहिला मला घरात त्याच्या. मी काय करू मी आता? अहो बुडे, तो डॅनी बेटा कसा वागून तुले सांग ना आता. तू ना रिकामे धंदे केले ना. त्या कोंदिल्या मागे फिरली अदलो. आणि आता म्हणतो मला मानावर वागत नाही. त्या कोंदिल्या घरात घुस आता. कोंदिल्याला सोडू नको. अरे बाबा शिवलाल, मी गेलते ना बाबा त्या कंदिल्याच्या घरी बी गेलते ना. त्याच्या मागे बी. पण आता कसं त्याच्याच तर वांत्यात बाबा. त्याच्या बायकोनं त्यालाच तर दिलं घराच्या बाहेर काढून. आणि मी कुकडे राहू. आणि तोच त्यालाच तर जागा नाही आता घरात. सांग ना मी काय करू आता? तो कंदिल्याच्या घरी नाही डॅने मला काही आता वागवत नाही. काय करू काही समजून नाही राहिलं. बुडे काय करू नको करू. त्या कोंदिल्या घरीच जाऊन बसतो. ठिया मान ना त्याच्या दारी. उठूच नको ना. काय करतीन ते काहीच नाही करू शकत. तू त्या कोंदिल्या घरी जाऊन बस. अरे बापा शिवलाला तर किती काय सांगू रे बापा तुले. त्या कंदिल्याच्या बायको पुढे त्याची सदाय नाही शिजून राहिली. आणि तो मला कुठे वागवून त्याच्या घरात? सांग ना तू. तेवढं तर समजायला पाहिजे की तुला आता.
कसं तुम्हाला पटीन तर मी एक आयडिया देऊ का तुम्हाला? आता ते काही विचारायची गोष्ट आहे का माय बाई? मी तर भरती संकटात आहो ना. आता सांग ना, बोल ना, बोल पटपट काय आहे तर. काय आयडिया बापा मा बायकोचं? काय सांगते रे बा? माविक्षी लोकचं चांगलं चालायला लागलं मा बायकोचं. काय म्हणत ना, काय म्हणते आता? सांग हो, सांग त्या बुडीले काय आयडिया तुझ्या, सांग लवकर पटकन. अगं बुडे, तो कंदील बुडा तुला घेऊन नाही राहिला की नाही घरात, नाही करून राहिला की नाही? मग आता सोपी आयडिया आहे ना, अक्कल लावावं लागते बा, फक्त जरा शांत दिमागाने घ्या लागते. तू पोलीस स्टेशन मध्ये जा आणि त्या कंदिलाचा रिपोर्ट दे. हा बुडे, तुम्ही रिपोर्ट द्यायला तर तुझ्या मिळते. अरे बापा शिवलाल, पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला काही नाही ना, पण ते कसं पोलीस लोक उलटे पुलटे प्रश्न विचारतात ना बापा. त्याने म्हटलं की हा कोण आहे तो कोण आहे, म्हटलं आता लवर आहे असं माहीत झालं ते की मग काय म्हणतील ते. अगं बुडे, तू काय एवढं टेन्शन घेऊन राहिली? तू रिपोर्ट द्यायला चालली ना, तर मग पोलीस लोक तुला रिपोर्ट घेणं भागच आहे ना. आणि उलटे पुलटे प्रश्न विचारले तर त्याला म्हणायचं मला मी रिपोर्ट द्यायला आली, तुम्ही मला काय उलटे प्रश्न करून राहिले? उलट त्याने असं इकडे तिकडे काही विचारलं की मला त्याला धमकी द्यायची, नाही माझा रिपोर्ट घेता की नाही सांगा, काय तर चालली मी वरच्या साहेबाजवळ. अशी जराशी ढवपडी दिली, धमकी दिली की ते जराशी पिघलतात ना. नाही म्हणतात बापा, वर जातील. आपलं कसं केस दाखल होईल आपल्यावरच बापा उलटी, ते व्यवस्थित. हो बुडे, जाय खरंच जाय तू. बरं बापा, आता दुसरा पर्याय कोणताच नाही. आता जाऊनच पाहतो आता पोलीस स्टेशनला काय आहे तर बापा. आता देतोच रिपोर्ट आता त्या कंदिल्याचा. हे दोघे खांडू खेळावे काही आपल्याला उलटी पुलटी सल्ला देतात. म्हणतात पोलीस स्टेशनला जा रिपोर्ट द्यायला. बापा मी का माझ पायावर का दगड मारून घेऊ का बापा? पोलीस स्टेशनला जाऊन लगे रिपोर्ट देऊ त्या कंदिल्याचा तर काय तर काय चालतात झाली बी. वरचे बुडी गेली आता पोलीस स्टेशनला, देते कोण दिले ना आज रिपोर्ट. मजा येते पण आता गावात. तेच पाहिजे आपल्याला, दुसरं काय पाहिजे? मजाचे आले पाहिजेत ना. आज कसं पाहायला कसा आनंद वाटते मस्त. का म्हणजे ना भाऊ, तुमचा सोबतीचा काही वय ऐकला वा? कमलीच्या मागे तर हात धुवून लागला. आता पाहणं आलं की नाही अंगलं सांग. त्या डॅनियाला माहीत पडलं, उलटा टांगला. किती मारला त्या कंदील बुड्याले, किती मारला. लाज जाय धंदे आहेत की नाही हे. अरे वा, भलता चावट आहे तो कोण दिले आता, काय सांगा. मी त्याला 50 खेप सांगितलं कमलीच्या नांद लागू नको. माहीत पडलं कधी तो देण्यासुद्धा नाही. तू कसं पचणार नाही, पण ऐकेस ना कुठंच ये ना. तुझ्या घरी जाऊ भेटेतो. आता मार खाईन तर काय नाव आहे. पण म्हणजे बघ, तुम्ही वाचले पण राजा. तुम्ही बी कसं हात धुवून लागले होते कमलीच्या मागं. वावरात सांगू दे, कपडे नेऊ दे. तुमचंही कांड होतं ना बाबा. तुम्ही दोघी सोबती रंगीलाच आहे ना. फक्त तुम्ही कसे सुटले त्यातून, कधी लिहायला मार खा लागला. हो बाबा, काही नको बोलू. आपलं काही नव्हतं तसं. घरची भाकर आपल्याला गोड लागते, बाहेर नसतो जात आपण कुठे काही. उकडे नाव नको जोडू बा माय. घेणं देणं इज्जतदार माणूस आहो मी. कोण दिले सारखा लोफर नाही बापा. बरं काय म्हणजे भाऊ, काय सांगून राहिले तुम्ही? मला सांगून राहिले का? अरे मी साऱ्या गाज आहे कबरीला आला ना. कुठे काय दायचे ते मला सारं माहीत आहे ना. तुम्ही मला सांगून राहिले का? तुम्ही हात धुवून लागले होते कमलीच्या मागे दोघे जण. तुम्ही फक्त कसं कधीला पकडला गेला, तुम्ही पकडल्याने गेले. तुमचं माझं नाही झालं. जाऊ दे ना बा, झाकली मूठ 1.25 लाखाची. काल उघडी करून राहिला फालतू. घेणं देणं बाबा. लागलं असं संध्याकाळी येतो बापा. अर्धा क्वार्टर पाहिजे तुले, पण कसं माझं नको करू रे बा, माझं नको करू. आपण काय म्हणजे ना तेवढ्या गोष्टीचे भुकेले अर्धा देता तुम्ही. मग काय आपण काय कोणाला सांगतो? काय घेऊन देणे आपल्याला. तुम्ही काय करा तिकडे, आपल्याला काय करावं लागत नाही बा. अरे बा चाल, मी चाललो रे बाबा. आली रे बापा, झेंडू बाम आली. आला कोण दिले? ओ गळ्या मुंशिरा. अरे बोला बुडवा, कधी बुडवा. अरे गड्या, मला पाहिलं आणि कन निघला. बरं की नाही मी आवाज दिला. कसा आहेस रे तू? कसा आहेस? हे कोणती दोस्ती आहे रे तुझी? मला का गुतवलं कांडामध्ये आणि तू मस्त अंग शकून राहिला. माझ्या इकडे पाहिनं मा सारा सत्यनाश झाला रे बाबा. काय झालं बापा, काय झालं? आता जसं काही तुला माहीतच नाही. मी नाही त्यातली कडेला आतली. अरे बा, मा सत्यनाश झाला सारा. तुला माहीत नाही का? माहीत असून का तू हे का बैचं रूप घेऊन राहिला का तू? अरे गड्या कसं रे, तुला सारं माहीत आहे ना. का रे बाबू बघ, मी काय सांगू बा, तुमचं दोघांचं बाबा काय तर. काय झालं बोल गड्या. तर तुला माहीत असल्या रे तू काय झालंच म्हणून राहिला. अरे बा, मला बाबा ऐकून पोऱ्या घरा बाहेर जल्लोष काढून. काय सांगू तुले, काय सांगू. पुरी बेचेला गळा मावर, पुरी बेचेला. पोरीले म्हणजे तुमच्या बायकोनं पोरान दिला घराबाहेर काढून तुम्हाला. लोकांना सारं माहीत असते, पण लोक निकय म्हणजे हे घेतात, येड्याचं घेतात.
अरे गड्या मुंशीराम, आता काय सांगू तुले, खरंच दिलं मा बायकोनं पोऱ्यानं काढून. आता काय करू, कसं करू, मला काय सुचून नाही राहिलं गड्या. बुढे बा, मग एवढीच गोष्ट काय, पोलीस स्टेशनला जाणं, द्या देऊन टाका रिपोर्ट तुमच्या पोळ्या नावाचा आणि बायकोच्या नावाचा. नाही ना म्हणा माझ्या इस्टेटवर कब्जा केला आणि मला घराबाहेर काढून दिलं, द्या ना रिपोर्ट द्या घासून. अरे हरामखोरा बबन्या, मी जर रिपोर्ट दिला तर ते माझ्या घरी येतील, चौकशी करतील, माझ्या बायको ते सांगेन कोणीला चावट होता, त्या कमलीच्या मागं लागलता म्हणून आम्ही काढून दिला घरा बाई. मला तोंड दाखवा जागा राहीन का, पेपरात येईन माना, पेपरात दुसरं काहीतरी असेल सांगा बा. पण येईल, जाऊ दे, जे झालं ते झालं. तू माझ्यासोबत चाल, फक्त मी सांगतो तुला काय करायला लागते. चाल तू. हो चाल गड्या, चाल मुंशीराम, चाल बरं. हो गड्या मुंशीराम, काय करू रे बा, कसं करू, मला काही सुचून नाही राहिलं गड्या. अरे बुढे बा, चला ना तुम्ही माझ्याबरोबर, तुम्ही फक्त मी बरोबर लाईन लावतो, चला तुम्ही माझ्याबरोबर. एवढीच गोष्ट करायची, काय माणसं आहे तुम्ही, चला. अरे सरपंच, काय राजा, काय बेकार कांड होऊन राहिले आपल्या गावामध्ये, तुम्ही सरपंच असल्यावर. आता मी काय करू बा सांगा, आता काय, आता लोक या घरी का पहारा द्यायला जात जाऊ का मी, आता असे कांड होऊन राहिले तर. आता सरपंचाचं काम करत असते, मग आता मी काय कोणा घरी राखण नाही राहू शकत, नाही तर कुणाच्या मनातलं पाहू शकत. आता कसं, तो शौकाचा खेळ आहे बा, आता लोक काही करतील, आता मी काय करू द्यायला. सरपंच काय प्रत्येक गोष्टीला जबाबदार राहणार आहे का. अरे नाही सरपंच तसं नाही, पण या कोणती लाईन शोभते का सांगा बरं, सांगा आता या वयामध्ये. या वयामध्ये बाया वागवणं हे काय ती चांगले बाबा. जाऊ द्या शांताराम भाऊ, आपल्याला काय घेऊन देणे त्याचं बापूंनी ते आपल्याला काय करावं लागते. नाही आपल्याला काही घेणं देणं नाही, पण तो आलता माझं कंदिल्या म्हणे बा, मा पोरानं बायकोनं मला घराबाहेर काढून दिलं, घरातही घेऊन नाही राहिले. माहीत कसं आहे, थोडीफार चूक झाली म्हणे गड्या शांतारा, तर कसं तू मग बायकोले पोराला समजून सांग. हो बापा शांताराम भाऊ, या लफड्यात काहीच पडू नका, त्याचं बापूंनी ते त्यालाच भरू द्या ते. आता आपल्याला काय घेऊन देणं नाही, आपण तुझ्या बायको पोरकान तो काय करायचं करीत, आपल्याला काय घेऊन देणं. अरे हेट बाबा, मी काही त्याची खाणारे गोट नाही घेतली, काहीच नाही. त्याला म्हटलं भाऊ तू येतो उपाय काय तर रिकामे धंदे करायला लागते, आम्हाला विचारलं काय अजून ते अंगलट आलं तर आम्हाला आमच्या येऊन राहिला विचारायले. नाही मी काही गोट नाही घेतली, तिला काढून. बरं केलं तुम्ही ना, नाही तर कसं तुम्हाला भलती सवयी आहे, कोणाचंही काय झालं की चालली म्हणतात लुळूक लुळूक करायला. आता कसं ते धंदे बंद करा, तो जमाने राहिला नाही, आता काही घेऊन देणं नाही आपल्याला. नाही बाबा सरपंच, मी आता कोणाच्या याच्यात नसतो जात, मनातच पडत नसतो, त्याचा जो बाई आपल्याला काय करावं लागत नाही. पण ते कमली किती चाट सांगा बरं, किती बावन्न साली ते. ह्या वयामध्ये बी बुडे बाडे झांबूनच राहिली बा. त्या ज्यांना जमत नसेल का तिथं, म्हणून शाळेची अशी करत असेल ते. बरं काय खोकलून राहिले तुम्ही, बोला ना. आता मी का खोटं बोलून राहिलो का, तुम्ही खोकलून राहिले बा, सांगा ना याच्यावर बोला ना काहीतरी. काय बोलू, अरे बापा ते डॅनेची पुरी खानदान मागत आहे ना तुमच्या, काय बोलू मी. अरे बाबा शांताराम भाऊ, तसं काही नाही ना, तसं काही नाही. काय सरपंच तुम्ही बोलायला घेऊन राहिले हो, पण लोक तर मोठे फडफड करत जा. आता काय झालं तुम्हाला, काही नाही करून राहिले. अरे चावटल्या म्हणून माणूस का चांगलं थोडी म्हणणार आहे. शांताराम भाऊ मागत पा पुरी खानदान आली त्या डॅनेची, तुम्ही बोलूनच राहिली. खरंच काय सरपंच, खरंच काय. हो ना बा, पान मागत पा. अरे बोल ना रे, बोल ना, काय जे काय बोलायचं आहे बोल. कसं माझं लोड झाली, कसं उंदर बी हे करत असतात ना. बोल बोल, बोलून घे. काय आमची ऐशी तैशी आले का शांताराम, आम्ही तुला चांगलं समजवले का, आणि तू का तू आमच्याच विरोधातले का. अरे बुडवा तसं काही नाही हो बा, तसं काही नाही. अरे बुडवा असा काही विषय नव्हता, तो कसं विषय भर पडला. जाऊ दे, तुम्ही काही कानार घेऊ नका. काय बा काय म्हणतो तू, कानार घेऊ नका. म्हटलं काय बेकार झालं बाई, म्हणतो ऐकलं वाटते. सरपंच सांगून खप करते नुसतं, काय का दादा कसंच काय करा. बुडवा कसं मामनी माणसं काही नाही हो बा, काही नाही. चला मित्र, आता आपण उद्या बोलू. लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ आपला पोहोचवा. आपले व्हिडिओ आता रोज येणं सुरुवात झालेली आहे. चला मित्र, बाय बाय. आता पाहू आता पुढे काय होते त्या कांडाचं. आता काय करते कमली, काय करते तो कंदील फुटा, आता पुढे पाहू.